लावंत नाही, त्यामुळं माईक सुद्धा माझी साथ देत नाही. तो पोडियमवर गेल्याशिवाय राजकीय वाटपुसाऱ्यासारखं तो काही चालू होत नाही. खर तर या हडपसरमध्ये नाट्यगृह असावं असं खूप वर्षापासून अनेक श्रोतृगण मागणी करत होते आणि हे नाट्यगृह उभारायला सुरुवात झाली आणि जवळपास आता 2 वर्ष होत आली तर रसिकांच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आहे. मला आता संदीपजी माझ्या शेजारी उभे होते, अनेक प्रयोग त्यांनी या ठिकाणी केले. ते मला आता सांगत होते की महाराष्ट्रभर आम्ही फिरतो पण एक उत्कृष्ट नाट्यगृह म्हणून या विठ्ठल तुपे नाट्यगृहाकडे आम्ही पाहतो. आत्ताच प्रमोदजींनी सांगितलं की सगळ्या नाट्यगृहाची पुण्यातल्या 18ची यादी आली होती आणि त्याच्यामध्ये 1 नंबरला बालगंधर्व, 2 नंबरला यशवंतराव चव्हाण, 3 नंबरला विठ्ठल तुपे नाट्यगृह. पण दुसऱ्या बाजूला तक्रारींचा पाढा होता, त्याच्यामध्ये मात्र विठ्ठल तुपे नाट्यगृहाचं नाव अजिबात नव्हतं. कारण या ठिकाणी सगळ्याच व्यवस्था ह्या उत्तमोत्तम केल्या जातात. ज्या दिवशी या नाट्यगृहाचं 7 सप्टेंबरला उद्घाटन झालं त्या दिवशी मी मेघराजजी भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर कमिशनरांना सांगितलं होतं की या नाट्यगृहामध्ये आम्ही कधीही लावणीचा कार्यक्रम होऊन जाणार नाही आणि गेली 2 वर्ष आम्ही हा कार्यक्रम या नाट्यगृहात होऊन दिला नाही. आपण जर बालगंधर्वला कधी गेला तर पहिल्या लाईनीच्या सगळ्या खुर्च्या मोडकळीला आलेल्या असतात, कारण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेताना अनेक प्रेक्षकांच्या अंगात सुद्धा लावणी घुसते आणि ते खुर्चीवर नाचतात आणि त्या नाट्यगृहाची वाट लावून टाकतात. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींमध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी आम्ही लक्ष देतोय आणि त्या जाणीवपूर्वक लक्ष देण्यामुळेच आज या नाट्यगृहाची 2 वर्षांनंतरची जी अवस्था आहे ती अतिशय समाधानकारक आहे. इथले स्वच्छतागृह सुद्धा अतिशय व्यवस्थित मेंटेन केले जातात. प्रमोदजी असतील, त्यांच्याबरोबर जी सगळी हडपसरची नाट्य परिषदेची टीम आहे, ही सगळी टीम जातीनिशी या ठिकाणी लक्ष देत असते आणि त्याच्यामुळं हे होत असतं. प्रमोदजींनी जे सांगितलं, मी त्याला सांगितलं की तो म्हणला 1000 सभासद झालेत नाट्यगृह चालू होताना. मी म्हणलं ही 1000 माणसं किती वेळा एकच नाटक बघतील. शेवट एखाद्याने वराड निघालं लंडनला बघितलं तर 2 वर्षांनी 3 वर्षांनी परत एकदा बघेल, पण दर आठवड्याला तोच प्रेक्षक थोडी येणार आहे. जर नाट्यगृह चालायचे असेल आणि दर्जेदार नाटक जर येणार असेल तर त्यासाठी समोर प्रेक्षक सुद्धा उपलब्ध पाहिजे आणि त्याच्यामुळे म्हटलं की कमीत कमी 5000, कारण या नाट्यगृहाची कॅपॅसिटीच एक 850-900ची आहे. त्याच्यामुळं कमीत कमी नाटकं जास्ती आणायची म्हणली तर प्रेक्षक तरी 5000 तुझ्याकडे नोंद झालेलं पाहिजे. तेव्हा त्यांचे फॅमिली मेंबर 4 असे म्हणून 20,000 लोक आले तर आपल्याला एक 6-8 महिने नवीन नाटक येतोपर्यंतचा वेळ मिळेल आणि त्या दृष्टीने या सगळ्यांनीच काम केलं आणि आज 12,000 जणांचे कुटुंब हे तयार झालेलं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पण या प्रसंगी मी कधीही कुणाला न सांगितलेल्या 2 गोष्टी आज तुमच्या हडप सरकारांना सांगणार आहे. हे नाट्यगृह ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी हे नाट्यगृह, तुम्ही पुण्यातलं कुठलंही नाट्यगृहाला जा, तुम्ही बालगंधर्वला अनेक वेळा गेला असेल, यशवंतराव चव्हाणला जा, अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जा, ह्या नाट्यगृह इतका मोठा परिसर हा दुसऱ्या कुठल्या नाट्यगृहाचा नाही. बिल्डिंग म्हणून म्हणतोय. बालगंधर्वला मागे पुढे नदीच्या कडेला भरपूर जागा आहे पण कॅपॅसिटी नाहीये. ज्यावेळी आम्ही हे नाट्यगृह बांधत होतो त्यावेळी पुण्याचे कमिशनर या नाट्यगृहाच्या पाहणीला आले होते भैया, आणि वरती बाल्कनीचा स्लॅब करायचं काम चालू होतं. बाल्कनीचा स्लॅब करायचं काम चालू असल्यानंतर मला त्यांनी विचारलं की कितीची कॅपॅसिटी होती. मी होतो, आर्किटेक्ट होतो. आर्किटेक्ट म्हटले होईल 1150-1200 लोकांची कॅपॅसिटी या नाट्यगृहाची होईल. त्यांनी त्यानंतर सांगितलं की पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू हा बालगंधर्व आहे आणि बालगंधर्वची कॅपॅसिटी ही 950ची आहे. तुम्ही जर त्याच्यापेक्षा मोठं नाट्यगृह बांधलं तर मग मात्र थोडी अडचण होईल आणि म्हणून छोटीशीच बाल्कनी, आमच्या नाट्यगृहाची बाल्कनी खूप छोटी आहे, 5 किंवा 6 ओळी फक्त बाल्कनीत आहेत. ती बाल्कनी जवळजवळ अजून 10 फूट पुढे होती. 132 सीट आहेत बाल्कनीमध्ये. त्या खरं तर खालच्या सीटच्या 1/3 तरी पाहिजे होत्या, म्हणजे 250 सीट पाहिजे होत्या आणि ह्या सीट वाढल्या असतात तर ते 1100च्या कॅपॅसिटीचं नाट्यगृह झालं असतं. पण केवळ बालगंधर्वाचा मोठेपणा राहावा
म्हणून हडपसरचं नाट्यगृह महानगरपालिकेने छोटं केलं मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नव्हतं. हे आज तुमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगतो. त्याच्यामुळं ह्या अशा सगळ्या गोष्टी घडत राहतात, पण त्यावेळी नाट्यगृह बनवणं हे महत्त्वाचं.